नमस्कार मित्रांनो, गरीब महिलांना मदत तसेच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी 1 ते 15 जुलै या कालावधीत अर्ज मागवण्यात आलेले आहेत। गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 जुलै पासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। 15 जुलै ही अंतिम तारीख आहे। 16 जुलै रोजी तात्पुरती यादीचे प्रकाशन होईल। तात्पुरत्या यादीवर तक्रार हरकती दाखल करता येणार आहे। 1 ऑगस्टला अंतिम यादी प्रकाशित करून 15 ऑगस्ट रोजी योजनेचा 1500 रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होईल। दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत या योजनेचा लाभ महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। आता या योजनेचा लाभ नेमका कोणकोणत्या महिलांना मिळणार हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे। वयाची किमान 21 वर्षे ते कमाल 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत संबंधित महिलेला योजनेचा लाभ दिला जाईल। सदर लाभार्थ्याचे बँक खाते असणे बंधनकारक आहे। लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। आता अर्जासाठी लागणारे कागदपत्र आपण जाणून घेऊया। महिलांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे। यासाठी उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, लाभार्थ्याचे आधार कार्ड, रेशन कार्ड व रेशन कार्ड मध्ये लाभार्थी महिलेचे नाव असणे गरजेचे आहे। पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत। बँक खाते पासबुकची झेरॉक्स लागणार आहे आणि अटी आणि नियम शर्तींचे पालन करावे लागेल, म्हणजेच कन्फर्मेशन करावे लागणार आहे। आता हा अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही, म्हणजेच विनामूल्य हा अर्ज आपल्याला भरता येणार आहे। ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्रे येथे उपलब्ध असतील। मित्रांनो, कोणकोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही? ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त असेल त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। आयकरदाता असलेल्या कुटुंबातील सदस्य, संयुक्तरित्या 5 एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून नावावर असलेला तसेच शासकीय सेवेत नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा मंडळ, उपक्रम आदी तत्वावर केंद्र तसेच राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही। मित्रांनो, लाभार्थी महिलेचा जन्म दाखला किंवा डोमेसाइल सर्टिफिकेट काढणे गरजेचे आहे। त्यानंतर उत्पन्न दाखल्यामध्ये बेनिफिशियरी म्हणून आपल्याला महिलेचे नाव टाकावे लागेल। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय।